रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे स्वागत. प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं आज खूप चांगला नवा कोरा अनयूज अनटच असणारा 2 BHKचा फ्लॅट आहे आणि ज्याचा कार्पेटचा जर आपण विचार केला तर 568 कार्पेट असणार आणि याच्यासोबत आपल्याला एक कार पार्किंग मिळेल. हा फ्लॅट काय मालकांनी घेतल्यानंतर याचे इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतला होता, पण तो काय वापरलेला नक्की नाही आहे. राहिला प्रश्न बिल्डिंगचा, तर बिल्डिंग ग्राउंड प्लस तसे बघितले तर 40 माळ्याची बिल्डिंग आहे आणि आपला हा फ्लॅट आहे तोही हायर फ्लोअरला असणार आहे. आणि विशेष म्हणजे परत ह्याचं जे कार्पेट आहे ते 568 कार्पेट असणारा हा एक फ्लॅट आपल्याकडे उपलब्ध आहे. रुनवाल आयरीन नावाचं प्रोजेक्ट आहे बाळकुमला, जे ठाणा स्टेशनपासून साधारणतः 5.5 किलोमीटर अंतरावरती असणार आहे किंवा इस्कॉन टेम्पलच्या बाजूला लागणाराच हा कॉम्प्लेक्स तुम्हाला खरं मिळणार आहे. आणि नंतर ज्यावेळेला घराच्या आपण बाहेर जातो त्यावेळेला पश्चिम दिशेला ह्याचा दरवाजा आहे बाहेर येताना. आणि जर आपण पश्चिम दिशेला बाहेर येतो 2 फ्लॅट पुढे आहेत, 2 फ्लॅट ह्या साईडला आहेत आणि लिफ्ट बघितलं 1, 2 आणि टोटल असे 3 लिफ्ट आपल्याला मिळतील. पण 4 घरांच्या मध्ये जी असणारी लॉबी ती बाकी खरोखर खूप मोठी नक्की असणार आहे. अशा पद्धतीचा खरं हा 2 BHKचा फ्लॅट आहे. आणि ज्यावेळेला घराच्या आतमध्ये आपण इन करतो त्यावेळेला मात्र तुम्हाला कम्प्लिटली ईस्ट असणार आहे, कारण सकाळचं ऊन तुम्हाला नक्की मिळणार आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट जर तुम्ही बघितली तर जर तुम्ही ह्याच्या स्टँडिंग बाल्कनीमध्ये आपण घराच्या राहिलो तर सध्या जर बघितलं तर तुम्हाला इस्कॉन टेम्पल बाकी तुम्हाला तुमच्या घरामधनं नेट अँड क्लीन बाकी एकदम दिसतं, व्यवस्थित पद्धतशीरपणे जरी बघितलं तर ते दिसू शकतं. त्याच्यानंतर जर अलीकडे अजून थोडं बघितलं तर तो जो स्विमिंग पूल आहे ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनचा तोही तुमच्या घराच्या एकदमच खाली असणार आहे आणि त्याचा व्ह्यू तुम्हाला तुमच्या घरामधनं नक्की दिसतो. खरं स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या ज्या ॲम्युनिटीज आहेत, गार्डन वगैरे, त्या ॲम्युनिटीज पण ह्या कॉम्प्लेक्समध्ये नक्की मिळणार आहेत. आणि प्रश्न राहिला तो मेंटेनन्सचा, तर साधारणतः 5,000 रुपये मेंटेनन्स असणारा हा फ्लॅट असेल. आणि जर तुम्ही बघितलं इथं सोसायटी पण झालेली नक्की असणार आहे. ह्याच फ्लॅटचा जो आपण हॉल आहे, आता हॉलची जर तुम्ही साईज बघितली तर साईज तशी बघितली तर 568मध्ये बसवलेली असल्या कारणानं हॉलची साईज थोडीशी छोटी आहे, पण बेडरूमच्या साईजेस चांगल्या नक्की असणार आहे. नंतर जर आपण इकडे आलो तर इथे तुम्हाला दिसेल की बाबा अजून नारळ ठेवलेलाच आहे. फ्लॅट नवा कोरा अनटच आहे, अजून त्यांनी पूजापाठ करून तसाच ठेवून दिलेला हा फ्लॅट असणार आहे. जर तुम्ही बघितलं किचन वगैरे पण ऑलरेडी व्यवस्थित चांगल्या पद्धतीचं एल शेपमध्ये असणारा आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर वॉशिंग मशीनसाठी तिथे एक पॉईंट ऑलरेडी दिलेला आहे. नंतर इकडे तुमचे गॅसची पाईपलाईन वगैरे सगळं आलेले आहे. क्रॉस व्हेंटिलेशनसाठी खिडकी पण तिथं दिली गेलेली आहे. नंतर जर आपण पुढे आलो तर पुढे आल्यानंतर तुम्हाला परत इथे एक कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट चांगल्या पद्धतीचं मोठं आणि अनयूज अनटच असणारं तुम्हाला इथे चांगल्या प्लंबिंग वर्क सहित जॅगवरचं प्लंबिंग वर्क करून ठेवून दिले गेलेलं असणार आहे. आणि नंतर जर आपण पुढे आलो तर पुढे आल्यानंतर मात्र इथे बेडरूम आहे. ह्या बेडरूमची साईज बाकी तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आणि चांगल्या मोठ्या पद्धतीची नक्की मिळणार आहे. राहिला प्रश्न इकडचं सकाळचं ऊनही तुम्हाला नक्की मिळणार आहे. पण आता जो हा तुम्हाला व्ह्यू दिसतोय कदाचित हा व्ह्यू आपला जाऊ शकतो, कारण सध्या खाली एक बिल्डिंगचं काम चाललं आहे. ती बिल्डिंग जर वरती आली तर आपण भरी हायर फ्लोअरला त्याच्या खाली जर बिल्डिंग राहिली तर तो प्रश्न दुसरा आहे. पण जर तसं बघितलं तर हा व्ह्यू जाण्याचे चान्सेस मात्र नक्की आहेत. नंतर तुम्ही जर इथे बघितलं तर इथे तुम्हाला परत एक कपाट बनवण्यासाठी सुंदर आणि चांगल्या पद्धतीची खरं जागा दिली गेलेली असणार आहे. नंतर जर आपण पुढे आलो तर तुम्हाला इथे परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं दिलं गेलेलं जे खूप मोठं आणि मोठं मात्र नक्की असणार आहे. अशा पद्धतीचं खरं इकडे पण तुम्हाला हे बाथरूम नक्की मिळू शकतं. नंतर जर आपण पुढे आलो तर तुम्हाला सांगितलं होतं कॉमनच्या नंतर आपण परत एका शेवटच्या बेडरूमकडे जात आहोत. तर शेवटच्या बेडरूमची साईज जरी बघितली तर तुम्हाला जाणवेल की याची साईज पण चांगल्या पद्धतीची नक्की आहे. इथे बघितलं तर कपाटासाठी जागा आहे. आधी तुमचा हा बेडरूम इकडं मस्तपैकी चांगल्या पद्धतीचा सेट होऊ शकतो. आणि इकडनं जरी बघितलं तर सकाळचं ऊन हे तुमच्या घरामध्ये नक्की येणार आहे. सध्या स्थित जर व्हिडिओ सध्या परिस्थिती जर बघितली तर अशा पद्धतीचं तुम्हाला व्ह्यू इकडनं आहे. पण ह्या बिल्डिंगवरती जर आली तर मग ह्याच्यापेक्षा उंच जर नाही झाली तर मग ठीक आहे, पण जर झाली तर मग मात्र ते हा व्ह्यू आपला ब्लॉक होण्याचे चान्सेस आहेत. जे मंडळी अशा पद्धतीचं आहे की नवा कोरा अनयूज अनटच ईस्ट वेस्ट अशा पद्धतीचा फ्लॅट बघताय, छोटी फॅमिली आहे आणि त्यांना बजेट ह्या सगळ्याच गोष्टींचं ॲडजस्टमेंट आहे, तर मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा फ्लॅट खूप सुंदर आहे. CC आहे, OC आहे आणि सोसायटी पण झालेली आहे. अशा पद्धतीचा जर कोणी फ्लॅट हायर फ्लोअरचा फ्लॅट बघत असतील तर मला वाटतं हा रुनवाल आयरीनमध्ये आपला हा 2 BHKचा फ्लॅट उपलब्ध आपल्याकडे आहे. किंमतीचा प्रश्न राहिला तर किंमत आहे 1,10,00,000 रुपये. स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन हे एक्स्ट्रा लागणार आहे, बट 1,10,00,000मध्ये मात्र कमी होणार आहेत. तुम्ही तुमची ऑफर कळवा, मालकापर्यंत ऑफर देऊ आणि त्याच्यानंतर मग जर मालक बोलला ओके तर मग ते पुढचा प्रश्न ओकेमध्ये होईल. तशी गरज यांना पण पैशाची म्हणजे
फ्लॅट विकण्याची गरज आहे, गरजवंत विकणारे आहेत, असं नाही की ते आडेवेडे खूप जास्त घेतील. मला असं वाटते जर व्यवस्थित त्याच्या समोर बसलं तर नक्की काही ना काही मार्ग मात्र इथं निघू शकतो. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं दाखवण्याचा आपला रोजचा कार्यक्रम चालतो, जेणेकरून आमच्याकडनं तुमच्याकडं काहीतरी चांगलं येत राहावं आणि त्यातनं तुम्हाला एखादी गोष्ट पसंत पडावी आणि त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला अप्रोच लावावा. हीच ह्या सगळ्या गोष्टींपाठीमागचं आपलं हे आहे. तेवढ्यातनं तुमची मर्जी आहे, पण जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स आणि जास्तीत जास्त लोकांनी आमची घरं बघावं हीच मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो आणि तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.